छत्रपती संभाजीनगरमध्ये मी ज्या मतदान केंद्रावर आता उभा आहे त्याची दयनीय अवस्था मी तुम्हाला दाखवणार आहे। एकीकडे निवडणूक आयोग वल्गना करतं की कशा पद्धतीच्या सोयी सुविधा मतदान केंद्रावर देण्यात आल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात आता मी ज्या मतदान केंद्रावर आहे छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 12 मधील डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल शहागंज हा परिसर आहे। ते मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावर कुठल्या सुविधा आपल्याला दिसत नाही। विशेष म्हणजे ज्या हॉलमध्ये ज्या रूममध्ये नागरिक मतदान करणार आहेत त्या रूममध्ये आता मला राहणं देखील शक्य नाही, एवढी मोठी धूळ या ठिकाणी साचलेली आपल्याला दिसून येते। जेव्हा झाडू लावला त्यावेळेस स्पष्ट तुम्हाला रूम देखील दिसत नसावी अशी परिस्थिती या ठिकाणची आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे पत्र्यांना देखील तात्पुरता काहीतरी जुगाड या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतोय। पत्र्यांना कुठे पृष्ठ लावलेत, कुठे पत्र गळके आहेत, तर काही ठिकाणी तुटलेले देखील आपल्याला दिसून येत आहेत। या हायस्कूलमध्ये खरं तर हे प्लायवूड आत्ता लावण्यात आलंय, चिपकवण्यात आलंय। पाठीमागून जर याला कोणी धक्का दिला तर हे देखील तुटून पडेल अशी अवस्था या संपूर्ण मतदान केंद्राची आहे। तर दुसरीकडे बाहेरच्या बाजूने जर आपण लक्ष दिलं तर ज्या विंडो आहेत, दरवाजे आहेत, त्यांच्या वरच्या बाजूचे जे सगळे प्लाय इथं लावलेले आले ते देखील तुटलेले आपल्याला दिसून येतात। एकूण 13-14 बूथ या ठिकाणी आहे, त्या रूम आहे। मी अजून जास्त भयंकर वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतोय की समोर जर आपण ते खोल्या बघितल्या ज्या ठिकाणी नागरिक मतदान करणार आहेत त्याच्या वरची जी बाजू आहे ती पूर्णपणे ओपन आहे, ना त्याला कुठला दरवाजा आहे, ना प्लाय मारण्यात आलाय, ना काही जाळी आहे। म्हणजे रात्रीचं निवडणुकीचं जे साहित्य आहे ते जर चोरीला गेलं किंवा या ठिकाणी तशी पूर्णपणे बंदोबस्त नसल्यामुळं किंवा त्या ठिकाणी तशा उपकरणं नसल्यामुळं जर ते घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे हा देखील मोठा प्रश्न आहे। तर दुसरीकडे जे कर्मचारी आता आज या ठिकाणी मुक्काम थांबणार आहेत त्या कर्मचाऱ्यांना आंघोळीसाठी टॉयलेटसाठी कुठलीही सुविधा या ठिकाणी नाही। तर विशेष म्हणजे जर मी आता अजून एक भयंकर वास्तव जे दैनंदिन विधी नागरिकांना लागतात किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना करायचे आहेत त्याच्यासाठी देखील कशी दुरावस्था आहे आपल्याला पाहायला मिळतं। हे पाण्याचे जे ड्रम आपण बघतोय ना, हे पाण्याचे ड्रम हे टॉयलेटसाठी आणि आंघोळीसाठी ठेवण्यात आलेले आहेत। आता या पाण्यामध्ये मला हात बुडवावा देखील वाटत नाही, एवढं दुर्गंधयुक्त हे पाणी आहे। तर यातून आंघोळी कशा करणार असा मोठा प्रश्न आहे। तर दुसरीकडे जे टॉयलेट आहेत त्याची अवस्था तर यापेक्षाही भयंकर खराब झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। वरती पत्रे पण टॉयलेटला नसावे, पत्रे पण नाही, दरवाजांना कड्या सुद्धा लावण्यात आलेल्या नव्हत्या। आता कुठे ज्यावेळेस कर्मचारी या ठिकाणी आले त्यावेळेस तात्पुरताचा प्लाय आणि ते कड्या त्यांना लावण्यात आल्या, वरती पत्रे नाहीत। ज्या ठिकाणी टॉयलेटला यायचं आहे ते मतदान नागरिक असतील किंवा कर्मचारी असतील तर याला कुठेही दरवाजा नाही, वरती पत्रे नाही। ही संपूर्ण दयनीय अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर ज्या ठिकाणी मतदाता आता मतदानाला जाणार आहे ते वास्तव यापेक्षा अजून भयंकर आहे। आपण जर बघितलं तर याच खोलीत आता ईव्हीएम ठेवल्या जाणार आहेत, याच खोलीत सकाळी जे आहे ते मतदान या ठिकाणी होणार आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर जे कर्मचारी आहेत निवडणूक आयोगाचे असतील किंवा विविध कर्मचारी असतील ते या ठिकाणी आलेले आहेत। या भिंतीवरती थुकलेलं किंवा या ठिकाणी या अगोदर खरंच हायस्कूलमध्ये शाळा भरत होती का हा प्रश्न उपस्थित होतो, कारण इथं थांबणं आणि इथून बोलणं देखील अवघड होतं। एवढी दुर्गंधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, तो दुर्गंध वास या ठिकाणी आपल्याला तो जाणवतोय। त्यामुळे आता उद्या दिवसभर कर्मचारी कसे थांबणार हे संपूर्ण आपल्याला बघावं लागेल। जर आपण बघितलं तर कशा अवस्थेत कशा पद्धतीचं हे प्लाय आता कुठे लावण्यात आलेले आहेत, हे इतक्या हलक्या स्वरूपाचे आहे की हे पडू शकतील। संपूर्ण दुर्गंधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत या बूथवर काम करणारे काही कर्मचारी आहेत जे या ठिकाणी राहणार आहेत किंवा जे उद्या संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यामध्ये त्यांचा ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की काय नेमकं या ठिकाणी सगळं दिसून येत आहे, काय कशी ही सगळी व्यवस्था जर बघितली तर खरंच दुरावस्था आहे। कसं बघता इकडे सर? म्हणजे या ठिकाणी आम्हाला आता जे सकाळी मी आंघोळी करणार आहे तर आंघोळीसाठी नीट व्यवस्था नाही आहे। पाणीसुद्धा ह्या टाकीत आपण बघू शकता, इथून पाणी न्यायचं आणि इकडं ह्या ठिकाणी आपण जायचं आहे। तर त्यामुळे एकंदरीत आणि ह्या खिडक्या जर पाहिल्या, रात्री आपण जर झोपी गेलो आणि त्या खिडक्यातून जर आपलं बॅलेट विंडो जर चोरीला गेलं तर याची जबाबदारी कोण घेणार? त्या निवडणूक आयोग आम्हाला सस्पेंड करणार। म्हणून आम्हाला काहीतरी सुरक्षा पाहिजे
व्यवस्थित रूम पाहिजे अशी आमची मागणी आहे. बाकी सुविधा तर ठीक आहे ताई, पण लेडीजसाठी टॉयलेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजेत. त्याची देखील दयनीय अवस्था आहे. ते कसं म्हणजे सकाळी जर आता ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आंघोळ करायची तर त्याच्यासाठी बाथरूम आहे का? इथले सगळे जे काही बाथरूम आहे सगळे चॉकअप झालेले आहेत. आम्ही आल्यानंतर जे पाण्याची व्यवस्था आहे ती पण तिकडे बाहेर ठेवली होती आणि इथं विचारलं इथलं शिपाई वगैरे कोण आहे तर ते इथं कुणीच उत्तर द्यायला तयार नाही आहे. म्हटलं की तिथून पाणी घेऊन जायचं आणि तिकडे टाकायचं. आम्ही प्रशासनाला सहकार्य करतो, त्याबद्दल आमची काही शंका नाही. काम तर आम्हाला करावंच लागणार आहे, पण प्रशासनानं काय केलं पाहिजे की आम्हाला जेवढ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी आमची इच्छा आहे प्रामाणिक. अर्थातच सरकारी कर्मचारी आहे त्यामुळं बोलणं त्यांना शक्य होत नसलं तरी त्यांच्या व्यथा त्यांच्या चेहऱ्यावरनं आणि आता आजचं पूर्ण रात्र आणि उद्याचा देखील म्हणजे रात्री उशिरापर्यंत मतदान चाललं तर थांबावं लागणार आहे. कसं हे सगळं म्हणजे किती चॅलेंजिंग आहे आता हे खास करून महिला कर्मचाऱ्यांसाठी? त्याला आता आम्हाला प्रशासनानं आम्हाला जी जबाबदारी टाकली ती करावंच लागणार आहे आणि ती आम्ही पार पाडणारच आहे. अपेक्षा तर असेल ना की सगळ्या सोयी सुविधा पाहिजे, म्हणजे उद्या मतदाता पण येईल, त्यांना पण टॉयलेट हवंय, त्यांना पण पिण्यासाठी पाणी हवंय. हे प्रशासनाचं काम आहे. अगोदर त्यांनी भौतिक सुविधा कंप्लीट करणं गरजेचं होतं. म्हणजे मी म्हणजे सर या ठिकाणी बघितलं तर त्या रूममध्ये थांबू देखील शकत नाही, एवढी दुर्गंधी तिथे येते. काय आता नाविलाज आहे सर. आता प्रशासनानं याच्यावर म्हणजे लक्ष ठेवलं पाहिजे. नक्कीच निवडणूक आयोगाकडून ज्यावेळेस घोषणा होते त्यावेळेस सगळ्या सोयी सुविधा सुख हे सगळं सांगितलं जातं आहे मतदान केंद्रावरती. मात्र जर आपण विचार केला प्रत्यक्षातली परिस्थिती आपल्याला वेगळी पाहायला मिळते. निवडणूक आयुक्त या ठिकाणचे असतील त्यांनी देखील बऱ्याच वेळेस सांगितलं की जो मतदाता येतो त्याला पिण्यासाठी पाणी, मग उन्हापासून सुरक्षा, या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. मात्र प्रत्यक्षात असं इथं होताना दिसत नाही. खरं तर मला सगळ्यात पहिला प्रश्न हा पडतो की जर हे हायस्कूल असेल आणि त्या रूममध्ये जर जाऊन बोलणं देखील अवघडल्यासारखं होत असेल, एवढी दुर्गंधी त्या ठिकाणी असेल, तर या अगोदर तिथं शाळा भरत होती की अजून वेगळं काय होत होतं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडावा अशी ही परिस्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.